विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर महाविकास आघाडीनं अविश्वास प्रस्ताव मांडलाय। मात्र या प्रस्तावाच्या निमित्तानं महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी समोर आली। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांना या प्रस्तावाची कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती। विरोधी पक्षनेते त्यांचं होऊ दे, त्यानंतर देतो संधी। राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत। ते विरोधी पक्षांना बोलू देत नाही, ते लोकशाहीचा गळा होता। नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष झडला। विरोधकांनी 4 मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलं। मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अविश्वास प्रस्ताव आणून बॉम्बगोळा टाकला। महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना एक पत्र सोपवण्यात आलंय। काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिवसेनेचे सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हा प्रस्ताव दिला। मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांना या पत्राविषयी कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती। त्यांच्यावर 1 वर्षाकरता अविश्वास ठराव आणता येत नाही। मागे त्यांनी तो अविश्वास ठराव म्हणजे त्यांच्याकडचा विश्वासदर्शक ठराव मंजूर केलेला आहे, पण काय नक्की झालंय ते मी म्हणजे माहिती घेतल्यानंतर सांगू शकेल। आता मला आत्ताच्या घडीला तर काही माहिती नाही। विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्यामुळे हा प्रस्ताव आणल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलंय। काही दिवस नाही, राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांची त्याच्यामध्ये सह्या आहेत। मला वाटतं नाना पटोले असतील, शिवसेनेचे गटनेते असतील, हे निश्चित अजितदादांशी समन्वय साधून या विषयावर भूमिका व्यक्त करतील। राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत। ते विधानसभा अध्यक्षासारख्या पदाला, घटनात्मक पदावर बसून एकपक्षीय काम करतात, हा त्यांच्यावर आरोप आहे। ते विरोधी पक्षांना बोलू देत नाही, ते लोकशाहीचा गळा होता। विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावरून सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे। माननीय अध्यक्षांच्या विरुद्ध अविश्वास टाकताना खरं तर विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना विश्वासात घेण्याची गरज होती, पण आज एकीकडे सत्तारूढ पक्ष जनतेच्या हितासाठी एकसंघ होऊन समोर चालला आहे आणि दुसरीकडे खुर्चीच्या प्रेमापोटी विरोधी पक्षामध्ये जो भेद पडताय, लोकशाहीमध्ये त्यांच्यामध्ये भेद पडू नये ही आमची इच्छा आहे। अजितदादांचं काम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। जरी ते विरोधी पक्ष नेते असले तरी ते नियमामध्ये वागतात, नियमामध्ये त्यांची काम करण्याची कार्यप्रणाली आहे आणि त्यांनाच जर माहिती नसेल तर ते दुर्दैव आहे। विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावाच्या निमित्तानं महाविकास आघाडीमधील बिघाडी समोर आली आहे। विरोधी पक्षनेते अजित पवारांना अंधारात ठेवून विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणल्याचं आता लपून राहिलं नाही। त्यामुळे सत्ताधाऱ्यांची महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदी पुन्हा एकदा समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावरून गुरुवारी दोन्ही शिवसेनेत संघर्ष झाला। त्यावरून आता दावे प्रतिदावे केले जात आहेत। खासदार संजय राऊत यांनी त्यावरून शिंदेंच्या पक्षाला जोरदार टोला लगावला। शिवसेनेत गुरुवारी चांगलाच राडा झाला। शिवसेनेतील फुटीनंतर बीएमसीतील पक्ष कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात होतं, पण गुरुवारी एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी बीएमसीतील कार्यालयावरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून दोन्ही सेनेतील माजी नगरसेवक आमने सामने आले। त्यानंतर त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली। परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेताच महापालिका सुरक्षा रक्षकांनी दोन्ही सेनेच्या माजी नगरसेवकांना कार्यालयाबाहेर काढलं। त्यामुळे पुढचा संघर्ष टळला। मात्र आता या संघर्षावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। स्वतःचं निर्माण करा, हिंमत असेल तर। नाव शिवसेना, नेते बाळासाहेब ठाकरे, पक्षाची कार्यालय आमचीच। मग तुम्ही काय केलं? स्वतःच्या मुलांना जन्म द्या। नुकतेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांनी नागपूर विधिमंडळातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावरती ताबा घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर हे कार्यालय दोन्ही पक्षांना विभागून देण्यात आलं। नागपूर नंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांनी मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला।
40 आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेतील वर्चस्वावरून ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षात संघर्ष पेटलाय. आता पक्षाच्या शाखा आणि कार्यालयावरूनही संघर्ष तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईतील मंत्रालयाचं बोगस मुलाखतींचा अड्डा बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कारण मंत्रालयामधील काही महाठगांनी लिपिक पदाच्या बोगस मुलाखती चक्क मंत्रालयात घेतल्याचं समोर आलंय. सामान्य प्रशासनाच्या उपसचिव कार्यालयात या मुलाखती घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती अजित पवारांनी दिली आहे. आणि त्यानंतर आता या प्रकरणी कडक कारवाईचे आदेश सरकारनं दिलेत. मंत्रालय बनलं बोगस मुलाखतींचा अड्डा. बोगस भरतीच्या थेट मंत्रालयात मुलाखती. 12 बेरोजगारांना 74 लाखांना गंडा. बोगस भरती रॅकेट शोधण्याचं आव्हान. नोकरीच्या नावे फसवणूक करण्याचे अनेक प्रकार आपण ऐकले असतील, पण चक्क मंत्रालयामध्येच मुलाखती घेऊन बेरोजगारांना गंडवल्याचा प्रकार उघड झालाय. लिपिक पदावर नोकरी लावण्याचं प्रलोभन दाखवून 12 बेरोजगार तरुणांना फसवल्याचं प्रकरण समोर आलंय. या प्रकरणातील बोगस मुलाखती सामान्य प्रशासनाच्या उपसचिव कार्यालयात घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती अजित पवारांनी उघड केली. राज्य शासनाने गट क मधील लिपिक वर्गीय पदे भरण्याचं जाहीर केलंय. तशा जाहिराती वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्या. या जाहिरातीच्या अनुषंगाने मंत्रालयातील काही शिपाई लिपिकाची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन खाजगी व्यक्तींकडनं भरमसाठ पैसे घेतले गेलेले आहेत. या उमेदवारांच्या बोगस मुलाखती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवाच्याच दालनामध्ये घेतल्याचं उघड झालेलं आहे. म्हणजे मंत्रालयातच उपसचिवाच्या दालनात अध्यक्ष महोदय या मुलाखती घेतल्यात. या घोटाळ्याची व्याप्ती 100% मोठी असणार आहे. तरी शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी, कारण ते तरुणांचं कारण नसताना नुकसान होईल. नेमका हा बोगस भरती घोटाळा कसा काय झाला त्यावर एक नजर टाकूया. मालाड इथं राहणाऱ्या एका तरुणाची ओळख महेंद्र सकपाळ नावाच्या व्यक्तीसोबत झाली. हा तरुण स्वतःसाठी आणि त्याच्या 2 भावांसाठी नोकरी शोधत असल्याचं सकपाळांच्या लक्षात आलं. सकपाळ यांनी त्यांच्या परिचयाचे नितीन साठे हे सामान्य प्रशासन विभागात सचिव पदावर कार्यरत असल्याचं सांगितलं. सामान्य प्रशासन विभागात लिपिक पदासाठी भरती सुरू असून साठेंना सांगून नोकरीसाठी प्रयत्न करता येईल असा दावा त्यांनी केला. बेरोजगार असल्यानं या तरुणाने स्वतःसाठी आणि 2 भावंडांसाठी पैसे खर्च करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार सुरुवातीला 9 लाख रुपये सकपाळ यांच्याकडे सुपूर्द केले. पण मालाडचे हे 3च नव्हे तर अशा 12 जणांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. त्यांच्याकडून या टोळक्यानं तब्बल 74 लाख रुपये उकळल्याचं समोर आलंय. 4 जणांच्या टोळीने ही फसवणूक केल्याचं समोर आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. पण मंत्रालयात मुलाखती घेतल्या गेल्यानं या घोटाळ्यात मंत्रालयातील आणखी काही व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यामुळं या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. हा अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. गुन्हा देखील याच्या संदर्भात आता दाखल झालेला आहे आणि अतिशय कडक कारवाई याच्यामध्ये केली जाईल आणि त्याचा वापर कसा केला हे देखील बघितलं जाईल. कोण कोण याच्यामध्ये आहे, कोणी वरिष्ठ अधिकारी आहेत का, सगळ्यांवर कारवाई केली जाईल. दरम्यान मंत्रालयातील बोगस नोकर भरती रॅकेट प्रकरणी आणखी काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे का? तसंच मुलाखती दरम्यान कुणाच्या ओळखपत्राचा वापर करण्यात आला, कुणाच्या वरद हस्तामुळे हे रॅकेट सुरू होतं, अशा विविध प्रश्नांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यामुळे मंत्रालयातला बोगस मुलाखतींचा अड्डा बनवणाऱ्यांचा भांडाफोड करून कठोर कारवाई होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाषणामुळे हास्याची कारंजी निर्माण होतात आणि त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त दाद मिळत असते. मात्र अजित पवार जेव्हा संतापतात तेव्हा त्यांच्यासमोर कुणीच टिकत नाही. विधानसभेत अजित पवारांचा असा रौद्र अवतार पाहायला मिळाला. अजित पवारांचा जमदग्नी अवतार विधानसभेत पाहायला मिळाला. आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्री विधानसभेत उपस्थित राहत नाही. त्यामुळे अजित पवार सत्ताधाऱ्यांवर चांगलेच संतापले. आम्ही पण मंत्री होतो,
त्यामुळे कामं कशा पद्धतीने केली जातात हे अजित पवारांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांचं हे वागणं बरं नसल्याचंही अजित पवार यांनी बेधडकपणे सुनावलं. गिरीश महाजन का नाही आले आणि खरं सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात, अरे पुढच्या अधिवेशनापर्यंत कोण राहतं कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? तुम्ही पण कोणी बोलत नाही, काही नाही, सगळ्यांचे लाड चाललेत, लाड. लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्री उत्सुक नसतात. त्यामुळे अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. मंत्र्यांचे लाड चाललेत अशा शब्दात त्यांनी कानउघडणी केली. तर अजित पवारांच्या आक्षेपांना सत्ताधाऱ्यांकडून उत्तर देण्यात आलं. गिरीश महाजन का नाही आले आणि खरं सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात, अरे पुढच्या अधिवेशनापर्यंत कोण राहतं कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? तुम्ही पण कोणी बोलत नाही, काही नाही, सगळ्यांचे लाड चाललेत, लाड. सर्व भाषणामध्ये विरोधी पक्षाने ते पॉलिटिकल बोलले, राजकीय बोलले. राजकीय बोलायचं असेल तर घ्यान सभा मोठ्या मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, तिथे बोला. सभागृहामध्ये काय बोललं पाहिजे? सभागृहामध्ये या अखंड महाराष्ट्राचा विकास कसा होईल, या महाराष्ट्राला जास्तीत जास्त सरकारकडनं काय मिळेल, विदर्भाला काय मिळेल, मराठवाड्याला काय मिळेल, याबद्दल काही केलं नाही आहे. आमदारांनी उपस्थित केलेली लक्षवेधी, विचारण्यात आलेले प्रश्न हे सामान्य जनतेशी संबंधित असतात. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं मिळावी ही लोकप्रतिनिधींची अपेक्षा असते. आणि जेव्हा ही अपेक्षा पूर्ण होत नाही त्यावेळी लोकप्रतिनिधींचा अजित पवारांप्रमाणे संताप होतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बोलूयात कोरेगाव भीमामध्ये शौर्य दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. तर दुसरीकडे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अजयसिंग सेंगरच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. कोरेगाव भीमामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. विजयस्तंभाला फुलांच्या आकर्षक सजावट करण्यात आली आहे. करणी सेनेच्या अजयसिंग सेंगरनं शौर्य दिनाच्या कार्यक्रमावर बंदी घालावी आणि विजयस्तंभ बुलडोझर लावून पाडण्यात यावा अशी मागणी त्यानं निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे शौर्य दिनाच्या कार्यक्रमात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं तयारी केली. प्रशासनाने मी सांगितल्याप्रमाणे 2 महिन्यापासून तयारी सुरू केलेली आहे. यावर्षी आपण गेल्या वर्षीपेक्षा 1.5 पार्किंग केलेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणात पार्किंग एरियाज आपण आयडेंटिफाय केले आहेत. दोन्ही दिशेला जवळपास 30 पार्किंग एरियाज आपण आयडेंटिफाय केले. त्याचंही काम जवळपास संपलेलं आहे. त्याचप्रमाणे यावर्षी 100 बसेस जास्त आपण ठेवलेल्या आहेत PMPLच्या आणि चांगल्या बसेस ठेवल्या आहेत. ड्रायव्हरची 3 शिफ्टमध्ये आपण व्यवस्था केलेली आहे. पाण्याचे टँकर गेल्या वर्षीपेक्षा 60 आपण जास्त ठेवले आहेत. यावर्षी 130 पाण्याचे टँकर्स ठेवले आहेत. बंदोबस्त आपण चांगल्या प्रमाणे डिप्लॉय केलेला आहे. मागील वर्षपेक्षा सुद्धा जास्त आहे. 5000 कर्मचारी, 500 अधिकारी, 15 डेप्टी कमिशनर ऑफ पोलीस रँकचे अधिकारी आहेत, 4 ॲडिशनल CPs आहेत, जॉईंट CP आहेत, मी आहोत, 7 SRPची तुकड्या इथे आहेत. अजयसिंग सेंगरचा करणी सेनेसोबत कोणताही संबंध नसल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची भेट घेऊन पदाधिकाऱ्यांनी अजयसिंग सेंगरवर तोफ डागली. तर केवळ प्रसिद्धीसाठी सेंगर वक्तव्य करत असल्यानं त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं आवाहन आंबेडकरी नेत्यांनी केलंय. 2018ला या चांगल्या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला, तसा प्रयत्न होऊ नये म्हणून मी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजामध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. अजयसिंग सेंगर ही व्यक्ती गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहे. त्यांचा या संघटनेशी दुरान्वये संबंध नाही असंच या संघटनेने जाहीर केलेलं आहे. या विजय स्तंभ उभारणीसाठी जातीवादी पेशवाई नेस्तनाबूत करताना ज्या 300 महारवीरांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि ही सामाजिक न्यायाची लढाई विजयी केली, त्यामध्ये आडोजी चव्हाण नावाचे आमचे चव्हाण खानदानाचे वंशज हे शहीद झाले आणि आमच्या सर्व 300 पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी जनता येत असते. या कार्यक्रमामध्ये गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्था बिघडावी आणि लोकांना भीतीच्या वातावरणात ठेवण्यासाठी सेंगर यांनी ही करणी केलेली आहे. याकडे आंबेडकरी जनतेने दुर्लक्ष करावं.
अजयसिंग सेंगरच्या विरोधात रिपाईचे कार्यकर्ते राहुल डंबाळेंनी येरवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. अजयसिंग सेंगरनं केलेल्या मागणीमुळे आंबेडकरी जनतेत तीव्र संताप व्यक्त होतोय. तर माथे फिरू सेंगरकडे लक्ष देऊ नका असं करणी सेनेकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे यंदाचा शौर्य दिन दरवर्षीपेक्षा जास्त जल्लोषात साजरा होईल यात शंकाच नाही. पुण्याहून चंद्रकांत पुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघत राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी धुळे जिल्ह्यात आधुनिक एसटी बस पोर्टची घोषणा केली होती. या बस पोर्ट निर्मितीसाठी जागा निश्चित होऊन मोजणी देखील झाली. मात्र तब्बल 6 वर्ष उलटूनही अद्याप आधुनिक बस पोर्टचा प्रश्न प्रलंबित आहे. दुसरीकडे बस स्थानकावरील समस्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून बस पोर्ट निर्मितीची मागणी होते. पाहुयात सरकारी अनास्थेचा हा स्पेशल रिपोर्ट. धुळ्याचं मध्यवर्ती एसटी आगार हा बसेसचा कमी आणि समस्यांचाच आगार झालेला आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या प्रवाशांसाठी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धुळे मध्यवर्ती एसटी डेपोचा विकासच झाला नाही. धुळे शहरात 18 एकर जमीन एसटीच्या मालकीची आहे, पण तिचा काहीही उपयोग एसटी प्रशासनाला करता आलेला नाही. 2016 मध्ये सरकारनं एसटी पोर्टची घोषणा केली, पण ती कागदावरच राहिली. रावते साहेबांनी त्यावेळेला मंजूर केलं, परंतु नंतरच्या मंत्र्यांनी त्याच्या कुठेही दखल घेतली नाही. दुसरी गोष्ट, स्थानिक प्रशासन जे DC आहेत यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तर बस पोर्ट जर झालं तर इतके फायदे आहेत, तर स्थानिक प्रशासन देवा 5 वाजू दे आणि माझी बदली होऊ दे याच्या पलीकडे काही काम करत नाही आहे. एसटी डेपोच्या आगारामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडलेत. परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशांचं आरोग्यही धोक्यात आलंय. धुळे विभाग हा प्रथम क्रमांक येऊन सुद्धा इथं जर कामगारांना व प्रवाशांना सोयी सुविधा नसतील तर आम्ही काम कसं करावं आणि या एसटी महामंडळाचं उत्पन्न कसं वाढवावं या बाबतीत आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अतिशय नम्रपणे विनंती आहे की त्यांनी या एसटी महामंडळाकडे व त्याच्या बसपोर्टच्या अशा सुविधांकडे लक्ष द्यावं. बस पोर्टसाठी आवश्यक ती तयारीही करण्यात आली, पण PPE मॉडेल अंतर्गत बस पोर्ट करण्याचं ठरल्यानं नव्यानं प्रस्ताव मागवल्याचं एसटी कडून सांगण्यात आलं. त्याच्यामध्ये सध्या ज्या पॉलिसी आहे त्यामध्ये जितका रिस्पॉन्स आम्हाला अपेक्षित होता तितका रिस्पॉन्स मिळालेला नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा एक प्रस्ताव शासन स्तरावरती विचाराधीन आहे. तो मंजूर झाल्यानंतर आपल्याला चांगली पॉलिसी आपल्याला येईल असं एक अपेक्षा आहे आणि त्यातून हे जे थांबलेले कामं आहेत बसपोर्टचे त्याला एक चांगली गती मिळू शकेल. एसटीची चाकं तोट्याच्या गाळात रुतली आहेत. अशा वेळी प्रवासी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. एसटीचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी बस पोर्ट सारख्या कागदावरच्या योजना प्रत्यक्षात साकारणं गरजेचं आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणारे 6 पथकं संशयित वाहनांची तपासणी करणार असून हॉटेल्स आणि ढाब्यावर जाऊन देखील चौकशी केली जाणार आहे. मेट्रो 2 च्या मंडाळी कारशेडचं 54% काम पूर्ण झालंय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं DN नगर मंडाळी मेट्रो 2 मार्गिकेचं काम जून 2025 पूर्ण करण्याचा निर्धार केलाय आणि या मार्गिकेतील मंडाळे कारशेडच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली आणि आतापर्यंत या कारशेडचं 54% काम पूर्ण झालंय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील BKC स्थानकाच्या बांधकामासाठी बड्या कंपन्या इच्छुक आहेत. हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं स्थानकाचा आराखडा आणि बांधकामासाठी मागवलेल्या आर्थिक निधी उघडल्यात. त्यात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी सर्वात कमी बोली लावली आहे. रेल्वेनं यंदा तिकीट तपासणीतून भरघोस उत्पन्न मिळवलंय. मध्य रेल्वेनं 219.15 कोटी रुपये इतकं सर्वात जास्त उत्पन्न यंदा मिळवलंय. सलग सुट्ट्यांमुळे बोरिवली स्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भायखळ्यातील राणीच्या बागेमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. राणीच्या बागेतील पेंग्विन पाहण्यासाठी तर
संजय गांधी उद्यानातील सिंह सफारीचा पर्यटक आनंद लुटताय. राज्यामध्ये ठिकठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून पुढच्या काही दिवसात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आज संध्याकाळपासून तापमानात घट व्हायला सुरुवात होईल, तर शनिवारी रविवारी मुंबई आणि राज्याचं तापमान सरासरी 15 अंशांखाली नोंदवलं जाईल असा अंदाज आहे. कोविड व्हेरियंट BF7 वाढलेल्या देशातून आलेल्या युरोपीय प्रवाशांच्या RT-PCR टेस्ट मुंबई विमानतळावरती एक प्रवासी कोरोनाबाधित सापडलाय. या बाधिताचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. चीन, हाँगकाँग आणि जपानसह एकूण 6 देशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR रिपोर्ट बंधनकारक आहे. 1 जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं उपाययोजना करायला सुरुवात केली. ऑक्सिजन प्लांट, कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि साध्या आणि अतिरिक्त खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी टास्क फोर्सची सुद्धा निर्मिती केली आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात गोवर 5 रुग्णांचं निदान झालं असून एकूण रुग्णांची संख्या 536 इतकी झाली आहे. सध्या मुंबईत गोवरचे 4 रुग्ण व्हेंटिलेटरवरती उपचार घेत असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. लंपी रोगावरती लस बनवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे. लंपी चर्मरोग प्रतिबंधात्मक लस निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करण्यात आलंय. सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. 20 फेब्रुवारीपासून 12वीची तर 27 फेब्रुवारीपासून 10वीची परीक्षा सुरू होणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधान परिषदेत विशेष बैठक होणार असून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ता पक्षाची आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं पत्र विधानसभा सचिवांना दिल्याची माहिती मिळाली आहे. अधिवेशनाचा एकच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीनं घेतलेल्या या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विधान परिषदेच्या 5 मतदारसंघात 30 जानेवारीला निवडणूक होणार आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर आणि कोकण, नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक अशा 5 मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी एकत्र लढणार असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रामध्ये येणाऱ्या कोकण आणि पश्चिम घाटातील 388 गावांना वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहातून बाहेर येताच पदाधिकाऱ्यांनी गर्दी करत त्यांचं जल्लोषात स्वागत केलं होतं. मात्र बेकायदेशीर जमवल्याप्रकरणी नामजोशी मार्ग पोलिसांनी पदाधिकाऱ्यांचा एकूण 100 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर तिची आई पत्रकार परिषद आज घेणारे. अभिनेता शिजाननं तुनिशाला फसवल्याचा आरोप तुनिशाच्या आईनं याआधी केला होता. या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीनंतर शिजान खानला अटक झाली होती. अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिजान खानला अटक झाली आणि आज पालीव पोलीस त्याला वसई कोर्टामध्ये हजर करणार आहेत. बुलडाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबानं आंदोलन केलं. या कुटुंबातील अल्पवयीन मुलीची फसवणूक करून एकानं पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या प्रकरणी आरोपीला अजूनही अटक न झाल्यामुळे कुटुंबियांकडून निषेध करण्यात आला. गरोदर महिलेला वेदना लागल्यानं लांजा तालुक्यातील सापूचेतळे वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तिला दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधितांवरती कारवाई करणार असल्याचं आश्वस्त केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं गेलं. गौतमी पाटीलच्या माळशिरस तालुक्यातील नातेपुते कार्यक्रमात तुफान गर्दी झाली होती आणि यावेळी तरुणांनी गोंधळ आणि हुल्लडबाजी केल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमावरती बंदी आणण्याची मागणी होत असताना गौतमीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा मात्र मोठा प्रतिसाद मिळतोय. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणारे 10,000 पोलीस कर्मचारी, 1,500 अधिकारी, 25 पोलीस उपायुक्त, 7 अतिरिक्त आयुक्त असा तगडा बंदोबस्त असेल. शिवाय एनडीआरएफच्या 46 तुकड्या, दंगल नियंत्रण पथकाच्या 3 आणि शीघ्र कृती दलाच्या 15 तुकड्या तैनात केलेल्या असणार आहेत.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं आणि त्यामुळेच ठाणे शहरात भरारी पथक नेमण्यात आलंय. शहरातील प्रत्येक भागावर पोलीस प्रशासनाची नजर असणार आहे. 31चं सेलिब्रेशन करताना मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टनं 50 अतिरिक्त बसेस चालवण्याचा निर्णय घेतला, तर मध्य रेल्वेकडून 31 डिसेंबरच्या रात्री 4 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यात नववर्ष साजरं करण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन अनेक भागात वाहतुकीमध्ये बदल केले जाणार आहेत. लष्कर परिसर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसर यासारख्या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल केले जातील. शनिवारी संध्याकाळपासून गर्दी ओसरेपर्यंत वाहतूक बदल असतील. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे. 6 पथकं संशयित वाहनांची तपासणी करणार असून हॉटेल्स आणि ढाब्यावर जाऊन देखील चौकशी केली जाणार आहे. मेट्रो 2 बच्या मंडाळी कारशेडचं 50% काम पूर्ण झालंय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं डीएन नगर मंडाळी मेट्रो 2 ब मार्गिकेचं काम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार केलाय आणि या मार्गिकेतील मंडाळी कारशेडच्या कामाला सुद्धा आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणाला धार्मिक वळण मिळालंय. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी शिजान खान तुनिशावर दबाव टाकत होता असा दावा तुनिशाच्या आईनं केलाय. तुनिशाला शिजानचे कुटुंबीय दर्ग्यावरती घेऊन जात होते अशी धक्कादायक माहिती ही वनिता शर्मांनी दिली आहे. तुनिशावर मुस्लिम होण्यासाठी दबाव, तुनिशा आणि हिजाबचा काय संबंध? शिजानच्या कुटुंबियांसह तुनिशा दर्ग्यात. तुनिशा आईला अम्मी संबोधायची. तुनिशा शर्मानं इस्लाम धर्म स्वीकारावा यासाठी शिजानचा दबाव होता असा गौप्यस्फोट वनिता शर्मांनी केला. तुनिशानं एकदा शिजानचा मोबाईल चेक केला होता. त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये इतर महिलांसोबत केलेले चॅट उघड झाले होते. तुनिशानं याचा जाब विचारल्यानंतर शिजानने तिला थप्पड लगावली होती. तुनिशानं मुस्लिम व्हावं यासाठी शिजानचे कुटुंबीय तिला वारंवार दर्ग्यात नेत होते अशी धक्कादायक माहिती वनिता शर्मांनी दिली आहे. कि बिहेवियर में जो चेंजेस आ रही थी तुनिशा के, कभी उसकी माँ को अम्मा, उसकी बहन को बोलना और मुस्लिम अपना धर्म अपनाने की उसको करता था है और शादी का वादा किया, तो ये सब चीज़ें नहीं करनी चाहिए थी उसको जब उसका किसी और लड़की के साथ था. शिजाननं तुनिशाला धोका दिला होता. शिजानमुळे तुनिशाला जीव गमवावा लागला. त्यामुळे शिजानला शिक्षा झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा वनिता शर्मांनी दिला. तर दुसरीकडे आरोपी शिजान खानच्या पोलीस कोठडीत 1 दिवसाची वाढ करण्यात आली. पोलिसांनी कोर्टासमोर शिजानच्या विरोधात कोणतेही पुरावे सादर केले नाही अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. पुलिस की जांच में कोई सबूत आएगा तो पुलिस अपनी कार्रवाई करेगी. फिलहाल अभी तक पुलिस के पास ऐसे कोई साक्ष्य, कोई सबूत नहीं है जो इन आरोपों को सपोर्ट कर सके. तुनिशा आत्महत्या प्रकरण म्हणजे लव्ह जिहाद आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय. तुनिशावर इस्लाम कबूल करण्यासाठी असलेला दबाव, तिनं तिच्या आईला अम्मी म्हणणं, हिजाब वापरणं, वारंवार दर्ग्यात जाण्याची माहिती वनिता शर्मांनी दिली आहे. त्यामुळे तुनिशाची आत्महत्या ब्रेकअपमधून झाली असं म्हणता येत नाही. एकंदरीतच या प्रकरणाला मिळालेल्या धार्मिक आणि लव्ह जिहादच्या अँगलचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूयात नागपूरमधील विधिमंडळ अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली होती. मात्र या भेटीवरून राजकारण रंगलंय. उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये जवळीक वाढल्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाल्याची टीका भाजपनं केली आहे. शिंदे सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याची एकही संधी महाविकास आघाडीनं सोडली नाही. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे चर्चेच्या आखाड्यात उतरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना धार आली. उद्धव ठाकरेंनी अधिवेशनादरम्यान नागपुरात महाविकास आघाडीची बैठक घेतली. सभागृहातील चर्चेत सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी महाविकास आघाडीची खास रणनीती आखली होती.
मात्र या बैठकीवरून महाविकास आघाडीत बेबनाव असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. तिघाचे तोंड तिघाकडे आहे. म्हणजे उद्धव ठाकरेजी आल्यावर काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात बसतात, ते दुःख राष्ट्रवादीला आहे. एक नाही दोनदा राष्ट्रवादी कार्यालयात जाऊन काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बसले. नागपूरमध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेस कार्यालयाला भेट दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल नसल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली आहे. परवाला देवेंद्रजींचं मोठं कटआउट शिंदे साहेबांपेक्षा विधिमंडळाच्या सभागृहाच्या बाहेर लावलं होतं. ते कटआउट परत लहान करून शिंदे साहेबांचं वाढवलं. याचं फार मोठे दुःख आणि वेदना बावनकुळे साहेबांना असल्यामुळे त्यांच्या वैफल्यग्रस्तेतून तसे विधान आहेत. खरं तर राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर सत्ताधाऱ्यांनी सवाल उपस्थित केला होता. मात्र नागपूर हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. शहकाटशहाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस कार्यालय भेटीवरून विरोधकांनी ठाकरेंच्या पक्षाला टार्गेट केलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील उल्फा नदीच्या काठावर वसलेल्या 2,500 लोकवस्ती असलेल्या खासापुरी गावचे ग्रामस्थ सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाने रस्त्यावरती आलेत. 4 जानेवारीपर्यंत गाव खाली करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानं गावातील 300 कुटुंब उघड्यावरती आली आहेत. हा नेमका खासापुरी गावातील काय आहे वाद, पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परांडा तालुक्यातील हे खासापुरी गाव. 300 कुटुंबांच्या गावाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कारण कोर्टानं हे गावच रिकामं करण्याचे आदेश दिले. 1958 मध्ये खासपुरी धरणाचा सांडवा फुटल्यानं त्या ठिकाणी 100 घरं खासगी जमिनीत स्थलांतरित झाली होती. त्या 100 कुटुंबांची आज 300 घरं झाली आहेत. पण ज्या जमिनीवरती खासापुरीचं नवं गाव वसलं त्या जमीन मालकाला जमीन रिकामी करून हवी आहे. त्यानं कोर्टात धाव घेतली. कोर्टानं 4 जानेवारीपर्यंत गाव रिकामं करण्याचे आदेश दिल्यानं आता पुढं काय असा सवाल गावकऱ्यांना पडलाय. 300 कुटुंबाचा हा प्रश्न आहे. तर आता आम्हाला 4 तारखेला हे गाव पूर्णतः खाली करण्याचा आदेश दिलेले आहेत. यातले 109 कुटुंब हे मागासवर्गीय समाजाचे आहेत, ते बेघर आहेत. त्यांच्याकडे 1 गुंठा जमीन नाही ना 1 गुंठा जागा नाही. मराठा समाजाचे 18 ते 20 कुटुंब आहेत, ते शेतकरी म्हणजे त्यांच्याकडे ते म्हणजे जनरल समाज आहेत, पण त्यांच्याकडे 1 गुंठा जमीन नाही. परत एकदा त्या शेतमालकांनी प्रत्येकाने 50 रुपये गुंठ्याप्रमाणे गोळा केले. आता काहींनी दिले, काहींनी नाही दिले. त्याच्यात ही परतच तसाच प्रकार झाला आणि रेकॉर्ड तयार झालं नसल्यामुळे आणि आमच्याकडं कुठलाही ठोस पुरावा नसल्यामुळं हा निकाल सर्व आमच्या विरोधात गेलाय. सुप्रीमचा निकाल आहे, आम्ही तो मान्य करत आहे. फक्त शासनाला, प्रशासनाला, सर्व गावकऱ्यांची आमची कळकळीची विनंती, आमची कुठेतरी व्यवस्था करावा. याबाबत प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तहसीलदारांनी या प्रकरणामध्ये सरळ हात वर केलेत. प्रशासन हात झटकत असलं तरी प्रश्न 300 कुटुंबांच्या जगण्या मरण्याचा आहे. जवळपास 2 पिढ्यांपासून एका ठिकाणी राहणाऱ्या या लोकांसमोर आता जायचं कुठं असा यक्ष प्रश्न आहे. प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळे या गावकऱ्यांना कुठेतरी विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे. गावकरी न्यायालयाच्या आदेशाला विरोध जरी करत नसले तर गावकऱ्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमची व्यवस्था करा. प्रशासनाकडे ते मागणी करतात. आता प्रशासन यातला मार्ग कसा काढतं हे पाहणं गरजेचं आहे. बालाजी निर्फळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. पुढे सिंदखेड राजाच्या विकास आराखड्याचं काय झालं हा प्रश्न आता निर्माण झालाय. राजमाता जिजाऊंच्या सिंदखेड राजातील पुरातन वास्तू अखेरच्या घटका मोजत आहे. मात्र 311 कोटींचा विकास आराखडा अजूनही कागदावरच असल्यानं स्थानिकांनी संताप व्यक्त केला. सिंदखेड राजाच्या विकास आराखड्याचं झालं काय? ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर. जिजाऊंच्या गावासाठी नुसत्याच घोषणा. राष्ट्रमाता जिजाऊंचं हे जन्मगाव सिंदखेड राजा. जिजाऊंच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजातील पुरातन वास्तू शेवटच्या घटका मोजत आहेत. पुरातन वास्तूंची पडझड झाली आहे. सिंदखेड राजा गावाच्या विकासासाठी 311 कोटींचा विकास आराखडा जाहीर करण्यात आला. पण हा आराखडा अजूनही कागदावरतीच आहे. ज्या वास्तूंची पडझड होते त्यांची पुरातत्व खातं दुरुस्ती तर करतच नाही, शिवाय ते शिवप्रेमींना दुरुस्ती करूही देत नाही.
रामेश्वर मंदिर केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. गेल्या 7 महिन्यापूर्वी या मंदिराची भिंत पडलेली आहे, परंतु याची भिंत बांधण्याची ती परवानगी देईना आणि स्वतःही काम करायना आणि आम्हाला शहरवासियांना काम करू देईना. 12व्या शतकातल्या पुतळा बारव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. खजिन्याच्या मोहात या बारवाची नासधूस झाल्याचं सांगण्यात येतं. या सोन्याच्या शोधापायी खजिना शोधण्यासाठी देश विदेशातील टोळ्या रात्री अपरात्री येथे येऊन या वास्तूची नासधूस करतात आणि येथे सोनं शोधण्याचा शोध करतात. तसेच येथील ऐतिहासिक मूर्त्या अनेक येथे चोरी गेलेल्या आहे. नेमक्या इथं किती मूर्त्या आहे आणि त्याची किती संख्या आहे याची काही मोजदाद केंद्रीय पुरातत्व खात्याने केलेली नाही. जिजाऊंच्या वास्तव्याच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू वाचवण्यासाठी सरकारी पातळीवर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी शिवप्रेमींमधनं होते. जुनी वास्तू राजमाता जिजाऊच्या वास्तू सगळ्या राजवाडा असो, चांदणी तलाव असो, आमचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर असो, या वास्तू सगळ्या नष्ट होत चालल्या आहे. याच्यावर केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने पुरातन खात्याने लवकरात लवकर याच्यावर दुरुस्ती करावी ही आमची जिजाऊ भक्तांची ही मागणी आहे. सिंदखेड राजाच्या विकासाच्या नुसत्या पोकळ घोषणा शिवप्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून ऐकतायत, तर पुरातत्व खातंही ढासळणाऱ्या वास्तूंकडे बघत बसले. ही स्थिती अशीच राहिली तर जिजाऊंच्या ऐतिहासिक पाऊलखुणा कायमच्या पुसल्या जाण्याची भीती शिवप्रेमींमधनं व्यक्त होते. जिजाऊंच्या सिंदखेड राजा गावातून राहुल खंदारे, न्यूज 18 लोकमत. शरद पवार यांनी आरक्षणाच्या आंदोलनावर केलेल्या वक्तव्यावरून राज्यात राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण आता भाजपनं पवारांच्या विधानाला थेट मराठा आरक्षणाशी जोडत पवारांचं पोटातलं ओठावर आल्याची टीका केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. पवारांच्या विधानावरून राजकारण तापलं, पवारांच्या पोटातलं आता ओठावर आलं. भाजप प्रदेशाध्यक्षांचा पवारांवर निशाणा, मंत्रिपदासाठी बावनकुळेंची टीका, मिटकरींचं प्रत्युत्तर. एक काळ असा की आरक्षणासाठी संघर्ष केला, मागण्या केल्या, पण आता हा विचार केला, आता आरक्षण वाद झालं. जोपर्यंत या सगळ्या नव्या पिढीचा अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजाचं त्यांचं स्थान बदलणार नाही. संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनात शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात केलेलं हे विधान. आरक्षणाच्या मुद्द्यावर सारखं रस्त्यावर उतरत बसण्याऐवजी अर्थकारणाकडेही लक्ष देण्याचा सल्ला पवारांनी दिला. पण पवारांच्या या सल्ल्यावरून राज्यात सध्या मराठा आरक्षणाचं राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळतं. कारण भाजपनं पवारांच्या याच विधानाचा धागा थेट मराठा आरक्षणाशी जोडत पोटातलं ओठांवर आल्याची टीका केली आहे. मराठा समाजामध्ये सर्वच लोकांना न्याय मिळाला आहे. 15 नेते मोठे झाले म्हणून काय मराठा समाज मोठा झाला का? काय भूमिका मांडली? आणि तुमच्या मनात खरं तर वाईट होतं म्हणून देवेंद्रजीच्या सरकारमध्ये दिलेलं मराठा समाजाचं आरक्षण तुम्ही त्या ठिकाणी गेलं, तुमच्यामुळे गेलं. तुमच्या मनात हेच होतं, जे पोटात होतं ते बोलून दाखवलं तुम्ही काल. आता भाजपनं पवारांच्या वक्तव्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलंय. पवारांवर टीका करून बावनकुळे मंत्रिपदासाठी नंबर लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला आमदार अमोल मिटकरींनी लगावलाय. बावनकुळे साहेबांचा मराठा आरक्षणाचा अभ्यास असेल असं मला वाटत नाही. पवार साहेबांनी कोण्या धर्तीवर, कोण्या स्टेजवर आणि कोण्या कारणाने हे वक्तव्य केलंय ते एकदा समजून घेतलं पाहिजे. मागच्या काळात पवार परिवार, बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर पक्षावर बोलणारी लोकांची एक लाईन लागली होती. त्यात आता बावनकुळे साहेबांची नवीन एंट्री झालेली आहे. त्याच्यामुळे बावनकुळे साहेबांना, पवार साहेबांना टार्गेट करून जर येणाऱ्या मंत्रिमंडळात नंबर लावून घ्यायचा असेल, त्यामुळे त्यांनी चुकीच्या पद्धतीनं ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे, पण वेळोवेळी याच मुद्द्यावरून राजकारण मात्र राजरोसपणे होतं. आताही पवारांचं विधान आणि त्यावरून सुरू झालेलं आरोप प्रत्यारोपांचं सत्र पाहता आरक्षणाचा मुद्दा ठरवून पुन्हा तापवला जात असल्याचं दिसून येतं. आता यात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
यानंतर बघूया रत्नागिरी जिल्ह्याला कोकणातील लेण्यांचं वैभव लाभलंय. जावडे कातळ गावाच्या माळ रानावर कोरलेली कातळ लेणी पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र लेण्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कोकणातलं शिल्प वैभव पाहायचं असेल तर तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या जावडे कातळगाव गावाला एकदा भेट द्यायलाच हवी. जावडे कातळ गावाच्या माळ रानावरती ही जांभ्या दगडात कोरलेली कातळ लेणी आहे. जांभ्या दगडात कोरलेल्या पायऱ्या उतरल्यावर तुम्हाला लेकीचा झरा परिसर दिसतो. या ठिकाणी जांभ्या दगडात कोरलेला 9 लेण्यांचा समूह आपल्याला पाहायला मिळतो. या लेण्यांमध्ये हिंदू पौराणिक कथांमधील प्रसंग कोरलेले आहेत. भगीरथानं तपस्या करून गंगेला पृथ्वीवर आणल्याचा प्रसंगही या लेण्यांमध्ये कोरलाय. या लेणी समूहात कुशाण शैलीमधील त्रिविक्रमाची मूर्तीही पाहायला मिळते. शैव वैष्णव शैलीचा अनोखा मिलाप या लेण्यांमध्ये पाहायला मिळतो. शैव आणि वैष्णव संप्रदायातील आहेत आणि खास करून विष्णूचे वेगवेगळे जी दशावतारातील रूप आहेत यामधील शेषशाही विष्णू म्हणजे मधु आणि कैटभ याच्याबरोबर झालेलं जे युद्ध आहे हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. शेषशाही विष्णूची 6.5-7 फूट उंचीची ही मूर्ती हा इथला प्रचंड महत्वाचा ठेवा आहे आणि ह्या जतन करणं काळाच्या दृष्टीने गरजेचं आहे. या लेण्यांचा पुण्याच्या डेक्कन कॉलेजकडून अभ्यास सुरू आहे. या लेण्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा नागरिकीकरणाच्या रेट्यामध्ये या लेणीही नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पाठवण्यात आले. चीन, हाँगकाँग आणि जपानसह एकूण 6 देशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR रिपोर्ट बंधनकारक आहे. 1 जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं उपाययोजना करायला सुरुवात केली. ऑक्सिजन प्लांट, कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि साध्या आणि अतिदक्षता खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी टास्क फोर्सची सुद्धा निर्मिती केली आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात गोवरच्या 5 रुग्णांचं निदान झालं असून एकूण रुग्णांची संख्या 536 इतकी झाली आहे. सध्या मुंबईत गोवरचे 4 रुग्ण व्हेंटिलेटरवरती उपचार घेत असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे. लंपी रोगावरती लस बनवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे. लंपी चर्मरोग प्रतिबंधात्मक लस निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करार करण्यात आलाय. सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय. 20 फेब्रुवारीपासून 12वीची तर 27 फेब्रुवारीपासून 10वीची परीक्षा सुरू होणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधान परिषदेत विशेष बैठक होणार असून अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला जाईल आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ता पक्षाची आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याबाबतचं पत्र विधानसभा सचिवांना दिल्याची माहिती मिळाली आहे. अधिवेशनाचा एकच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीनं घेतलेल्या या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे. विधान परिषदेच्या 5 मतदारसंघात 30 जानेवारीला निवडणूक होणार आहे. नाशिक आणि अमरावती पदवीधर आणि नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक अशा 5 मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडी एकत्र लढणार असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रामध्ये येणाऱ्या कोकण आणि पश्चिम घाटातील 388 गावांना वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहातून बाहेर येताच पदाधिकाऱ्यांनी गर्दी करत जल्लोषात स्वागत केलं होतं. मात्र बेकायदेशीर जमवल्याप्रकरणी नामजोशी मार्ग पोलिसांनी पदाधिकाऱ्यांचा एकूण 100 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर तिची आई पत्रकार परिषद आज घेणारे अभिनेता शिजाननं तुनिशाला फसवल्याचा आरोप तुनिशाच्या आईनं याआधी केला होता. या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या तक्रारीनंतर शिजान खानला अटक झाली होती. अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिजान खानला अटक झाली आणि आज पालीव पोलीस त्याला वसई कोर्टामध्ये हजर करणार आहेत. बुलडाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका कुटुंबानं आंदोलन केलं. या कुटुंबातील अल्पवयीन मुलीची फसवणूक करून एकानं पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या प्रकरणी आता ब्रेकनंतर आपण बघूयात विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाषणामुळे हास्याची कारंजी निर्माण होतात. त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त दाद मिळत असते. मात्र अजित पवार जेव्हा संतापतात तेव्हा त्यांच्यासमोर कुणीच टिकत नाही. विधानसभेत अजित पवारांचा असा रौद्र अवतार पाहायला मिळाला. अजित पवारांचा जमदग्नी अवतार विधानसभेत पाहायला मिळाला. आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्री विधानसभेत उपस्थित राहत नाही. त्यामुळे अजित पवार सत्ताधाऱ्यांवर चांगलेच संतापले. आम्ही पण मंत्री होतो, त्यामुळे कामं कशा पद्धतीने केली जातात हे अजित पवारांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांचं हे वागणं बरं नसल्याचंही अजित पवार यांनी बेधडकपणे सुनावलं. गिरीश महाजन का नाही आले आणि खरं सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात, अरे पुढच्या अधिवेशनापर्यंत कोण राहतं कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? तुम्ही पण कोणी बोलत नाही, काही नाही, सगळ्यांचे लाड चाललेत, लाड. लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्री उत्सुक नसतात. त्यामुळे अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. मंत्र्यांचे लाड चाललेत अशा शब्दात त्यांनी कानउघडणी केली. तर अजित पवारांच्या आक्षेपांना सत्ताधाऱ्यांकडून उत्तर देण्यात आलं. गिरीश महाजन का नाही आले आणि खरं सरळ सांगतात पुढच्या अधिवेशनात, अरे पुढच्या अधिवेशनापर्यंत कोण राहतं कोण जातंय माहिती नाही. ही कुठली पद्धत झाली? तुम्ही पण कोणी बोलत नाही, काही नाही, सगळ्यांचे लाड चाललेत, लाड. सर्व भाषणामध्ये विरोधी पक्षाने ते पॉलिटिकल बोलले, राजकीय बोलले. राजकीय बोलायचं असेल तर घ्यान सभा मोठ्या मोठ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या, तिथे बोला. सभागृहामध्ये काय बोललं पाहिजे? सभागृहामध्ये या अखंड महाराष्ट्राचा विकास कसा होईल, या महाराष्ट्राला जास्तीत जास्त सरकारकडनं काय मिळेल, विदर्भाला काय मिळेल, मराठवाड्याला काय मिळेल, याबद्दल काही केलं नाही आहे. आमदारांनी उपस्थित केलेली लक्षवेधी, विचारण्यात आलेले प्रश्न हे सामान्य जनतेशी संबंधित असतात. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं मिळावी ही लोकप्रतिनिधींची अपेक्षा असते. आणि जेव्हा ही अपेक्षा पूर्ण होत नाही त्यावेळी लोकप्रतिनिधींचा अजित पवारांप्रमाणेच संताप होतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूया टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू रिषभ पंत रस्ते अपघातात गंभीर जखमी झालाय. मात्र वेळीच मदत आणि उपचार मिळाल्यामुळे त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. रस्ते अपघातात क्रिकेटर रिषभ पंत जखमी. डिवायडरला पंतच्या आलिशान कारची धडक. घरापासून 10 किलोमीटर अंतरावर कार अपघात. याच ठिकाणी क्रिकेटर रिषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. इथल्या परिस्थितीवरून तुम्हाला अपघाताची तीव्रता लक्षात आली असेल. रस्त्याच्या कडेला असलेला डिवायडर पाहिल्यानंतर तो अपघात किती भयंकर होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दिल्ली रुकडी महामार्गावर क्रिकेटर रिषभ पंतची कार रस्त्यावरच्या डिवायडरला धडकली आणि त्यानंतर कारला आग लागली. या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला. मात्र त्याच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पंत
उनका अभी रुड़की के पास एक एक्सीडेंट हुआ है और उनको चोट आई है। पूरी उनकी निगरानी कर रहे हैं। सब चीज़ से मैं स्वयं जानकारी ले रहा हूं और उनको शिफ्ट किया जा रहा है। सारे जो उनकी चिकित्सा है उस चिकित्सा की संपूर्ण व्यवस्था वहां पर हो रही है और मैं भगवान से प्रार्थना करता हूं कि वो जल्दी स्वस्थ हो जाए। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिषभ पंत हा आपल्या आईला भेटण्यासाठी कारनं घरी जात होता। रिषभ पंतचं कुटुंब उत्तराखंडच्या रुकड़ीमध्ये राहतं। गुरुवारी रात्री रिषभ पंत दिल्लीहून रुकडीकडे एकटा कारनं प्रवास करत होता। तो स्वतः कार चालवत होता आणि या प्रवासादरम्यान पंतला ढुलकी लागली आणि कारला अपघात झाला। या अपघातात रिषभ पंत गंभीर जखमी झाला। त्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हे पंतच्या मदतीला धावले। या अपघातात रिषभ पंतचे पाय, पाठ आणि डोक्याला जखम झाली आहे। गरज भासल्यास त्याला एअर ॲम्ब्युलन्सने शिफ्ट करण्याची तयारी ठेवण्यात आली। हॉस्पिटल में आए हैं और इनिशियली डॉक्टर्स की टीम उनकी देखभाल कर रही है, अंडर इवैल्यूएशन है वो, और कुछ जांचों के बाद ही हम आगे डिटेल बता पाएंगे। और फिलहाल वो स्थिर हैं और ऐसी कोई चिंता की बात अभी लग नहीं रही है। नॅशनल हायवे 58 वर झालेला हा अपघात इतका भयंकर होता की कार डिवायडरला धडकल्यानंतर तिला आग लागली। मात्र अपघातस्थळी हजर असलेले नागरिक वेळीच रिषभ पंतच्या मदतीला धावले। त्यांनी कार तोडून पंतला कार बाहेर काढलं आणि त्यानंतर पोलिसांच्या मदतीनं त्याला रुग्णालयात भरती केलं। पंतच्या कार अपघाताविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली। रिषभ पंतच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। उपचारादरम्यान तो डॉक्टरांशी बातचीत करतोय, त्यामुळे तो लवकरच बरा होईल अशी अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।